नमस्ते. वाळवण रेसिपी भाग 2 मध्ये आज आपण बनवलेले आहेत पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत असे मोठ्या आकाराचे बटाटा चिप्स. बटाटा चिप्स बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बटाटा हा मोठ्या आकाराचा घ्यायचा, म्हणजे आपले चिप्स जे आहेत ते खूप छान आणि मोठे होतात. छोटे बटाटे जर घेतले तर वाळल्यानंतर ते चिप्स खूप छोटे छोटे होतात. तर अगोदर पूर्ण साल काढून घेतलेलं आहे बटाट्याचं. मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे 2 किलो. साल काढायचं आणि लगेच पाण्यात टाकून घ्यायचे आहेत बटाटे पूर्ण. आता जी आपली खिसणी आहे त्या खिसणीवर हे चिप्स असे करून घ्यायचे. जास्त पण जाड करायचे नाहीत, जास्त जाड केले ना फुगत वगैरे नाही तर त्याच्यामुळे छान असे पातळ करून घ्यायचे. जास्त पण पातळ नाही करायचे, मीडियम ठेवायचे. असं एकदम जपून असं करायचं. आणि हे चिप्स केले ना एका बटाट्याचे, लगेच दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हे चिप्स आहेत ना स्लाईस त्या पाण्यामध्ये लगेच टाकून घ्यायच्या, नाहीतर लाल किंवा काळ्या पडण्याची शक्यता असते. दुसऱ्या एका पातेल्यात पाणी घेतलेले आणि एका बटाट्याचे पहा किती मोठे चिप्स झालेले इथं. हे असे मोठ्या आकाराचे छान तयार होतात पापड्यासारखे, म्हणून बटाटा चिप्सला वापरताना मोठा वापरायचा. सध्या माझ्याकडे 2 किलो मोठे बटाटे होते, मी तेवढेच करून घेतलेले इथं. परत आणखी मी करणार आहे. तर आता सध्या आपण 2 किलो बटाटा चिप्स एकदम पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत असे आज बनवूया. तर लगेच पातेल्यामध्ये पाणी घेऊन हे सर्व चिप्स आहेत ते टाकून घ्यायचे. तर एक बटाटा खिसला की लगेच टाकून घ्यायचा, म्हणजे लाल पडत नाही. तर छान हलवून घ्यायचं. आता हे जे बटाटा चिप्स आहेत आपण मी उद्या करणार आहे, तर हे आजच संध्याकाळी सर्व तयारी करून ठेवायची. 2-3 पाण्यात चिप्स अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे. जोपर्यंत स्वच्छ पाणी होत नाही तोपर्यंत धुवून घ्यायचे. आता आणि नंतर चाळणीमध्ये नितळत ठेवायचे. आता एका पातेल्यामध्ये आणखी स्वच्छ पाणी घेतलेले आहे, त्याच्यामध्ये ह्या चिप्स जे आहेत ते सर्व टाकून घेते. आणि सर्वात महत्त्वाची तर टिप्स म्हणजे आपले जे चिप्स आहेत ते पांढरे शुभ्र होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये घालून ठेवणार आहे तुरटी घालून रात्रभर हे असं झाकून ठेवायचं, म्हणजे आपले बटाटा चिप्स आहेत ते एकदम छान पांढरे शुभ्र होतात. तर या पद्धतीने तुम्ही एकदा बटाटा चिप्स करून पहा, खूप छान होतात. पहा, सकाळी मी आता झाकण काढून पाहिलेले बघा किती कडक झालेले आहेत आणि पांढरे शुभ्र दिसत आहेत. आता लगेच या चाळणीमध्ये काढून घेऊ हे सर्व. पहा, आत्ताच दिसताना किती छान आणि पांढरे शुभ्र दिसत आहे. तर ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आता मोठ्या पातेल्यामध्ये गॅसवर पाणी ठेवून घेते. जास्त पण पाणी नाही ठेवायचं. जोपर्यंत आपले बटाटे चिप्स बुडतात तेवढंच पाणी ठेवायचं आणि झाकण ठेवायचं. पाण्याला उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. 2-2.5 चमचे मीठ घातलेले पहा मी. आणि छान परत एकदा हलवून घ्यायचं. आणि इथं सुद्धा लक्षात ठेवा, तुम्ही पाण्याला ज्यावेळेस उकळी येईल त्यावेळेसच आपले चिप्स आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. तर म्हणजे अजिबात एकसुद्धा चिप्स असं तुटत वगैरे नाही. उकळी आलेल्या पाण्यामध्ये हे टाकून घ्यायचे चिप्स. थोडं 2 मिनटं झाकण ठेवायचं आणि परत काढून अगदी हलक्या हाताने थोडंसं खालीवर करायचे. तर जास्त पण शिजवायचे नाहीतर पूर्ण गाळ होतो चिप्सचा. 5 ते 7 मिनटं फक्त एक उकळी काढून घ्यायची आणि लगेच चाळणीमध्ये परत एकदा काढून घ्यायचे. जास्त वेळ लागत नाही चिप्स शिजण्यासाठी. तर ही सर्व तयारी रात्रीच करून ठेवायची आणि सकाळी मस्त चिप्स लगेच पटकन, काही वेळ न लागता फक्त 10 मिनटात आपले चिप्स तयार होतात. 7 ते 8 मिनटं झालेले आहेत पहा. झाले आपले चिप्स शिजलेत. लगेच चाळणीत काढून घ्यायचे, थोडंसं नितळत ठेवायचं. आणि आता आपण लगेच टेरेसवर कपडा अंथरून त्याच्यावर हे चिप्स एक एक सुट्टे करून वाळत टाकणार आहोत. सुट्टे करून टाकायचे एक एक, म्हणजे अजिबात चिटकत नाही, ते एकदम सेपरेट होतात. पहा किती छान मस्त पांढरे शुभ्र झालेले आहे, सुट्टे सुट्टे, अजिबात तुटलेले वगैरे नाही आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा चिप्स बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची पद्धत चिप्स करण्याची ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. कसे बनवता तुम्ही, माझी पद्धत तुम्हाला आवडली का नाही ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. तर अशाच माझ्या साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर सपकाळताई रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा, एवढे मोठे भरपूर झालेले 2 किलोमध्येच.
2 दिवसात वाळवून घ्यायचे कडक.